वसुंधरा. नक्कीच प्राची. आणि तल्लीन होऊन वाजवणं काय असं हे या दोघांकडे बघून आपल्याला कळेल. खूप छान आज आपल्याला सतारीवरचे सूर ऐकायला मिळतात. त्यांच्याशी अधिक बोलूया आणि सतार देखील ऐकायचे, पण इथे एक ब्रेक घेऊया. पहा फक्त एबीएन लोकमत. यावेळी सगळं मंगेशकर कुटुंब इथे उपस्थित होतं. मला अतिशय आनंद होतोय आणि हा दिवस उगवला आमच्या जीवनामध्ये ही फार मोठी गोष्ट आहे की माझ्या वडिलांचा आज 110वा वाढदिवस आणि त्याच दिवशी आपणकरांनी हे कॅलेंडर काढलंय आणि या कॅलेंडरमध्ये आम्ही सगळे आहोत. म्हणजे आम्हाला असं दाखवलंय त्यांनी की या लताबाई पूर्वी का करत्या आणि आता पण मी म्हातारी नाही हे मी परत सांगते. आणि सलाम महाराष्ट्रामध्ये आज सतारवादक समीप कुलकर्णी आपल्यासोबत आहे. प्राची, समीपने अनेक परफॉर्मन्सेस दिलेले आहेत. 550 पेक्षा जास्त कार्यक्रम झालेले आहेत. असा कुठला कार्यक्रम आहे की जो खूप लक्षात राहिला किंवा अशा कार्यक्रमामध्ये एखादी दाद मिळाली असेल एखाद्या रसिकाकडून की जी स्मरणामध्ये राहिली, त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. वसुंधराचा प्रत्येकच कार्यक्रम हा अगदी मेमोरेबल होत असेल असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही मला वाटतंय. पण तरी समीप अनेक कार्यक्रम म्हणजे 550 पेक्षाही जास्त कॉन्सर्ट्स जे झालेले आहेत. मला तो वयाच्या 6व्या वर्षापासून तो 20व्या वर्षापर्यंत परफॉर्म करतोय. तर या सगळ्यामध्ये असा कुठला कॉन्सर्ट आहे का की जो तुझ्या कायम लक्षात राहिलेला आहे, एखादा असा अनुभव? आता नुकता मी युके टूरला जाऊन आलो. तिथे 18 कॉन्सर्ट एका महिन्यामध्ये केल्या मी. तर तिथे बर्मिंगहॅममध्ये हिस्टॉरिक मॅने हिल म्हणून आहे, जिथे जॉर्ज हॅरिसनच्या बिटल्स ग्रुपनी म्हणजे जॉर्ज हॅरिसननी पहिली कॉन्सर्ट केली होती लिव्हरपूल एरियामध्ये. तर तिथे प्रोग्राम करायचा मला यावेळेस चान्स मिळाला मागच्या महिन्यामध्ये. ती सगळ्यात मेमोरेबल कॉन्सर्ट वाटते मला. तुझ्या सकाळीचे सूर आम्ही मगापासून ऐकतोच आहे. किंवा एखादं जे गाणी जी असतात अगदी पॉप्युलर गाणी जी आपण ऐकतो कायम, तर त्यातलं एखादं गाणं सतारीवरती ऐकून दाखवशील? मी एक धून सादर करतो आणि त्याच्यामध्येच एक गाणं ऍड करतो.